सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. आपण आज जे महानगरपालिकेचे काही डिस्प्युटेड कामं आहेत, प्रलंबित कामं आहेत, तर आज मी माझ्या वतीने एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आहे, पण आता एक जागरूक नागरिक म्हणून, एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता एक जागरूक नागरिक म्हणून काम करताना ज्या ठिकाणी काही त्रुटी आढळल्यात. आता बघा, 2018-19मध्ये मंजूर निविदेअंतर्गतल्या काही निविदांची कामं काही तांत्रिक बाबीमुळे रखडून आहेत, परंतु ते कामं आत्ता पुन्हा नव्याने मंजुरी झालेली आहे निविदेअंतर्गत. तर अशी कामे ज्या ठेकेदारांची बंद पडली ती मंजूर करायच्या मार्गे आहेत. आता मागे ठाणे महानगरपालिकेने गेल्या वर्षभरात गडकरी रंगायतन केलं, 30 कोटी रुपये खर्च केला. जो वर्ग 1 मध्ये गडकरी रंगायतन होता, धोकात आहे, तो तोडायच्या ऐवजी 30 इमारत ठेवून तो 30 कोटी रुपये खर्च करून रिपेअर्स केला. स्ट्रक्चरल ऑडिट नाही आहे, पण माहिती अधिकाऱ्यातून मी माहिती मागितली, असं माझ्याकडे अद्यापपर्यंत माहिती आलेली नाही. नुसतं पत्र आलं, पण जी काही मंजुरी कागदपत्र, मंजूर निविदा, खर्च, तांत्रिक परीक्षण अहवाल, त्याचं एक पत्र आलं, तांत्रिक परीक्षण अहवाल केलेला नाही असं लिखित पत्र आलं. जर तांत्रिक परीक्षण अहवाल जर या गडकरी रंगायतन केलं नाही, तर त्या निविदाचा आपण अंदाज खर्च तयार करू शकत नाही, निविदा खर्च काढू शकत नाही. तो विधानसभेत प्रश्न जितेंद्र आव्हाड साहेबांनी उचलला. तर माझं निवेदन असं आहे की जोपर्यंत तांत्रिक परीक्षण म्हणजे आधीचं केलेलं नाही, जर केलेलं नाही तर तो खर्च ग्राह्य होत नाही. त्यामुळे एकही 5 पैशाचं बिल या गडकरी रंगायतनचं त्या रवी एंटरप्राइजेस एजन्सीला देण्यात येऊ नये असं माझं मत आहे. कारण मी तांत्रिक जो काय तपासणी, स्ट्रक्चरल ऑडिट केलं, त्या स्ट्रक्चरल ऑडिटचं जोपर्यंत अधिकृत अहवाल होत नाही, त्याच्यावरती स्ट्रक्चरल कंपनीज कोणती नेमलेली नाही काम करण्यापूर्वी, तर त्या काम करण्यापूर्वीचा जोपर्यंत अहवाल त्या कंपनीकडे ऑडिटिंगचं नसेल, परंतु असं नियमबाह्य निविदा काढून मंजूर करून महादबा ठराव, स्टँडिंग ठरावाने काम केलं, ओके, काम केलं, 15 ऑगस्टला उद्घाटन केलं, परंतु देयक देताना ठीक आहे, एक रनिंग बिल दिलं असेल, शासन निधी आला की नाही माहीत नाही आहे, 30 कोटी रुपये खर्च आला आहे एकंदरीत, म्हणजे 27 कोटी, म्हणजे 26 कोटी समथिंग होता, म्हणजे 27 कोटीपर्यंत गेला. वाढीव खर्च अजून 3 करोड, म्हणजे 30 करोड रुपये गेला. तर मला एक निवेदन आहे आयुक्तांना की जोपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट मूळ काम करण्यापूर्वीचा पाहिजे, नंतरचा नाही. काम चालू करण्यापूर्वीचा तांत्रिक परीक्षण रिपोर्ट पाहिजे. तो नसेल तर एकही पैशाचं बिल त्या रवी एंटरप्राइजेसला देता येणार नाही. तो ऑडिट मुद्दा आहे. त्या ऑडिट परीक्षणामध्ये मी आता मागे पत्र दिले, आता पुन्हा एकदा पत्र देणार आहे. दुसरं, शिवाजी मैदान. आता शिवाजी मैदान बघा, शिवाजी टॉवर घड्याळ, हे शिवाजी मैदान शिवाजी टॉवर नाव होतं, परंतु त्याचं नामकरण धर्मवीर टॉवर केलं गेलं. आता छत्रपती शिवाजीराव महाराज मोठे की धर्मवीर मोठे हे मला माहीत नाही. मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा धर्मवीर जास्त उंचीचे असावे, आधी जन्म झाला असावा, म्हणून त्या टॉवरला धर्मवीर नाव दिलं गेलं असावं असं मला वाटतं. परंतु असं आढळून आलं की सदर धर्मवीर टॉवर म्हणजे शिवाजी मैदान शिवाजी टॉवर म्हणजे धर्मवीर टॉवर, याचं कुठलंही धोकादायक स्ट्रक्चरल रिपोर्ट माझ्यापर्यंत माहिती पोचलेली नाही आहे. आणि विदाऊट स्ट्रक्चरल तांत्रिक अहवाल बनवला आणि हे कामाला कार्यदेश दिलेले आहेत. एप्रिलमध्ये कार्यदेश दिले, परंतु मध्ये नवरात्रोत्सवमध्ये 9 दिवस जो त्या ह्याला दिला, पाळण्यावाल्याला, चालवायला, त्याच्याबद्दल मी हरकत घेतल्या होत्या, कलेक्टरला पत्र दिलं होतं, आयुक्त नव्हते त्या दरम्यान, तर त्याच्यावर अजूनपर्यंत काय कारवाई झालेली नाही. तर मी सांगतो. आणि आत्ता काल परवा शनिवारी राजकीय नेत्याच्या सभेला
भीमसेनाच्या नावाने एक मैदान दिलं गेलं. मी सांगतो, अधिकृत सांगतो, शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर हे जे आहे अधिकृत कार्यादेश दिलेलं कामाचे आदेश आहे. जिथे अधिकृत कार्यादेश कामं दिल्याचे आदेश असतात तो ठेकेदाराच्या ताब्यात दिलेला असते जागा, आणि त्या ठेकेदाराला कोणालाही महानगरपालिकेला परवानगी देण्याचा अधिकार नाही. दिली तर त्याची चौकशी व्हावी. तर मला असं म्हणायचं आहे, त्या नवरात्र उत्सवमध्ये शिवाजी मैदानला, टॉवरला तिथे पाळण्यासाठी 9 दिवस परवानगी दिली गेली. त्या सहाय्यक आयुक्त भैस, सहाय्यक आयुक्त कोण? भैस, ज्याची नवपड्यावरून बदली प्रभाग समितीवर मुख्यालयाकडे अतिक्रमण बांधकाम आली आहे, त्या भैसची चौकशी व्हावी. प्रभागारी सहाय्यक आयुक्त असताना नवपडा प्रभाग समितीमध्ये यांनी कशा प्रकारे परवानगी दिली? जर ऑलरेडी कार्यादेश त्या ठिकाणी काम करण्याचे दिलेले आहेत, याचा अर्थ ते काम तिकडचं मैदानच बंद होतं, आणि मैदान बंद झालेलं असल्याने महानगरपालिका परवानगी देऊ शकत नाही. ते ठेकेदाराच्या अध्यंतरीत येतं. ते ठेकेदाराच्या अध्यंतरीत येतं, त्यामुळे महानगरपालिका त्याच्यावरती परवानगी देऊन भाडं घेऊ शकत नाही. हा एक नियमावलीचा भाग आहे, सेवा शक्ती नियमावलीचा भाग आहे, महाराष्ट्र शासन नियमावलीचा भाग आहे. झाला हा 2 झाला. तर येऊया गडकरी रंगायत. अजून बहुउद्देश मला वाटतं 354 गाळे फुटपाथवर दिलेले आहेत. 354 गाळे फुटपाथवर दिलेल्या, चालायला फुटपाथ नाही आहे. महाराष्ट्र शासन बांधकाम नियमावली, महाराष्ट्र शासन बांधकाम नियमावली अंतर्गत, IRC कोड अंतर्गत फुटपाथावर कुठलेही अनधिकृत बांधकाम करता येत नाही. फुटपाथवर कुठलेही अनधिकृत बांधकाम करता येते. सार्वजनिक बांधकाम नियमावली, सार्वजनिक बांधकाम नियमावली, इंडियन IRC कोडनुसार कुठल्याही फुटपाथवर अनधिकृत बांधकाम करता येत नाही. GT चंद्रशेखर साहेबांच्या वेळेस आपण रस्ता रुंदीकरण केले, फुटपाथ केले, डिवायडर दिले, रस्ते दिले, झाडे दिले, गार्डन दिले, उद्यान दिले, तलाव सुशोभीकरण दिले, उद्यान सुशोभीकरण दिले, चौक सुशोभीकरण केले, अनेक स्मारक बांधले. हिंदू बाळासाहेब ठाकरेचे स्मारक बांधले 3 हातनाक्याचे. 8 बागुम, 8 गॅलरी बांधली, विविध वॉर्ड ऑफिसेस बांधले. आता आपण राजीव गांधी परिचारिका हॉस्टेल्स बांधतोय, नवीन पार्किंग धोरण बांधतोय, असे विविध प्रकल्प चालू आहे. तर जे अधिकृत प्रपोजल चालू आहे त्यांना महानगरपालिकेची म्हणणारी शासन निधी आहे, अशा प्रकारावर काही आक्षेप नाही. परंतु प्रथमतः महानगरपालिका कार्यालय जे मुख्यालय आहे पाचपकडीमध्ये, हे स्थित कार्यालय असताना आणि शाखेत जवळ रुस्तमजने FSI अंतर्गत जे 21 माळ्याची इमारत बांधलेली आहे महानगरपालिका भवनासाठी, हे महापालिका भवन पाचपकडी येथील आलमेडा जागेवरती आहे. कचराळी तळावाच्या समोर आलमेडा जागा, ते कार्यालय ते शाखेत इथे शिफ्ट करावं आणि इथे नवीन इमारत मध्यवर्ती कार्यालय बांधावे. कारण लोकांना सेंट्रली सोयीस्कर कार्यालय आहे. हायवे रोड क्रॉस करून रेमंड सिंगाल्याकडे कोण जाणार? आणि ज्या जागेवर रेमंड सिंगाल्याच्या 1000 कोटीचं हाफिज कॉन्ट्रॅक्टर या आर्किटेक्ट थ्रू, हाफिज कॉन्ट्रॅक्टर या आर्किटेक्ट थ्रू नियुक्त करून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग कंपन्या वेगळ्या आहेत. मग TUMC कंपनी बरं, यांनी काय कन्सल्टन्सी यासाठी म्हणून दिलेलं आहे? 60 कोटी रुपये ॲडव्हान्स फी आहे. 60 कोटी रुपये ॲडव्हान्स फी दिली गेली आहे. 60 कोटी रुपये ॲडव्हान्स फी दिलेली आहे. तर जर हाफिज कॉन्ट्रॅक्टरने तर कार्यालयाचे नकाशे बनवून दिलेले आहेत, त्यातील प्लॅनिंग बनवून दिले आहे, स्ट्रक्चरल इंजिनिअर लायसनिंग इंजिनियर दुसरे आहेत, तर TUMC याची काय कन्सल्टन्सी म्हणून तुम्ही त्यांना अपॉइंटमेंट केलेलं आहे? हे राजकीय वरदस्त आहे. आज ठाणे महानगरपालिका क्षेत्र आमच्या बापाचे आहे. 60-70 वर्षापासून हे अबाधित प्रस्थापित केले आणि कोणीतरी सातारा, सांगली, कोल्हापूरवरून लोक येत आहेत. हे रवींद्र शिंदेला जेव्हा अभियंता म्हणून JEE असताना 90-92 भरती केली, त्यावेळेस जे काही भरती काढली त्या भरतीमध्ये हे सगळेजण सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, रत्नागिरी, कोकणामधून लोक इंजिनियर म्हणून लागले.
त्यातीलच ते संजय देशमुख पण आहेत, विविध इंजिनियर्स आहेत, आधी काम करतात. त्यात ते जे काम करतात त्या रवींद्र शिंदेची मेहरबानी आहे, रवींद्र शिंदेच्या वडिलांची, चांगू शिंदेची मेहरबानी आहे, ज्यांनी रवींद्र शिंदेला ऑन ड्युटी लागण्यासाठी 90-92च्या दरम्यान ती 50 इंजिनियर्सची भरती काढली. त्यात 35 इंजिनियर सिव्हिलचे घेतले, बाकी मेकॅनिकल विद्युतचे घेतले. अशा प्रकारे 50 अभियंता भरती केले, त्यात रवींद्र शिंदे पण होत. परंतु हेच साताराकडचे इंजिनियर सेवेतून बडतर्फी म्हणजे राजीनामा घेतलाय काही आक्षेपामुळे, आणि आज TUMC कंपनी उभारले. आणि ही TUMC कंपनी सगळे सरकारी क्षेत्राले वसिल्याने राजकीय वरत असताना, मग ते मेट्रो असो, नॅनो रेल असो, की आणखी कुठली 3 डायमेन्शनल असो, किंवा महानगरपालिकेचा आधार कोटीचं प्रपोजल, नवीन विविध प्रकल्प असो, हे केवळ भूखंडाचं 3 डायमेन्शनल सर्वे करणं, ड्रोन सर्वे करणं, ह्या प्रकारच्या गोष्टी त्या करतात, लिगलायटी करतात. बाकी त्यांच्याकडे तांत्रिक परिपक्वता नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ आर्किटेक्चरल प्लॅनिंग, स्ट्रक्चरल ऑडिटिंग आणि PMC ह्या गोष्टी या कंपनीकडे नाही आहे, लेबिलिटी नाही आहे. त्यांनी ते दाखवले असतील कागदावर, पण नाही आहे. माझी अनेक वेळा त्यांच्याबरोबर चर्चा झाली. संजय देशमुखजी, आपण मला एक स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून आपल्याशी लिंकअप करत होतात. मी आत्तापर्यंत 10 भेट घेतली असेल संजय देशमुखची, कारण माझे कलिग्ज आहेत, आम्ही एकत्र काम केलं आहे, माझे कलिग्ज आहेत, माझे एकत्र काम केले आहेत. पण तुम्ही TUMC कंपनी काढली, टेक्निकल अर्बन मॅनेजमेंट कंपनी. टेक्निकल अर्बन मॅनेजमेंट कंपनीचा अर्थ काय होतो? टेक्निकल अर्बन मॅनेजमेंट कंपनी, अर्बन म्हणजे तांत्रिकदृष्ट्या अविकसित भागातील मॅनेजमेंट करणं कंपनीचं, म्हणजे सर्वेक्षण करणं आणि त्या भूखंडाला विविध मोजमाप करून सर्वेक्षण करणं, 3 डायमेन्शनल सर्वेक्षण करणं, 3 डायमेन्शनल विविध इमारती करणं, एवढं आहे. बाकी तांत्रिक स्ट्रक्चरल ऑडिटिंग, स्ट्रक्चरल डिझाईन, आर्किटेक्चर असं कुठल्या प्रकारचं PMCचं गोष्टी त्याच्याकडे नाही आहे. तरी त्याला TUMC म्हणून कन्सल्टन्सी, कंट्रोलिंग कन्सल्टन्सी, हे 1000 कोटीच्या ठाणे महानगरपालिका भवनावर नियुक्ती आणि 60 कोटी ॲडव्हान्स पेमेंट कुठल्या धर्तीवरती आहे? मी पत्र दिलं आहे, तात्काळ टर्मिनेट करा. आयुक्तांनाही दिलं आहे, नगर अभियंत्यांनाही दिले, प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटलाही दिले. तात्काळ ज्याच्याकडे कॅपॅसिटी नाही, तांत्रिक ॲबिलिटी नाही, ज्याच्याकडे कॅपॅसिटी नाही, तांत्रिक ॲबिलिटी नाही, स्ट्रक्चरल ऑडिटिंग, स्ट्रक्चरल इंजिनियर्स नाहीत, आर्किटेक्चर प्लॅनिंग गोष्टी नाही, तर TUMC कंपनी कुठल्या कॅलिबरवर हे तुम्ही त्यांना कामं अलॉट करताय का? केवळ राजकीय वरदहस्तामुळे काम करताय एकनाथ शिंदेंच्या? आणि ही लोक साताराकडची येऊन महानगरपालिकेच्या जीवावर मोठे होतात, आणि आम्ही तर स्थानिक अभियंता आहोत. आमच्याकडे कुठलं महानगरपालिकेचं काम नाही खाजगी. माझी स्वतःची कंपनी आहे, मी बाहेर खाजगी कामं करतो, पण गव्हर्नमेंटली मी इन्व्हॉल्वमेंट केलेली नाही, करत आहे आणि करायची आहे. मी सातत्याने मागणी करतोय प्रशासनाकडे, मला पॅनल याच्यावर घ्या, पॅनलवर घ्या, तांत्रिक कन्सल्टंट म्हणून घ्या, तांत्रिक अधिकारी म्हणून घ्या, पण पॅनलवर घ्या, अशी मागणीमध्ये विनंती पत्र केले. पण त्याचं पण काही उत्तर येत नाही आहे. म्हणजे केवळ साताऱ्यांची मक्तेदारी का? राजकीय वरदहस्त, उपमुख्यमंत्र्यांचे वरदहस्त, साताऱ्यांची मक्तेदारी आहे का महानगरपालिकेवरती? जी महानगरपालिका माझ्या बापाने बांधली, आम्ही बांधली आहे, आणि आमच्या महानगरपालिकेवर जर ही लोक भरगतचा पोट भरत असेल, त्यांचं पोट फोडायची वेळ आलेली आहे. जर आमच्या जीवावर ही लोक भरगतचं पोट भरत असतील तर पोट फोडायची वेळ आली आहे. 60 कोटी ॲडव्हान्स फंड, अजून कुठेच काही काम नाही आहे. ठाणे महानगरपालिका भवनाचं, नवीन भवनाचं, ठाणे महानगरपालिका जायचं कुठेच काम नाही आहे, तर 60 कोटी ॲडव्हान्स पेमेंट. मला आश्चर्य वाटलं, मला ऐकायला आलं. TUMC कंपनी, टेक्निकल अर्बन मॅनेजमेंट कंपनी, टेक्निकल अर्बन मॅनेजमेंट कंपनी ही महानगरपालिकेच्या प्रकल्प काय गुणवत्ता आहे, काय तांत्रिक परीक्षण आहे,
काय स्ट्रक्चरल ऑडिटिंगची गुणवत्ता आहे, काय स्ट्रक्चरल ऑडिटिंगचे डिझाईनचे आहे, काय आर्किटेक्चरल आहे, काय बेसिक सर्वेच्या गोष्टी आहेत, काय प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टिंगच्या गोष्टी आहेत, हे टेक्निकल नामांकन त्यांनी तपासावे, द्यावे, अशी माझी आयुक्तांना विनंती आहे. नाही तर तात्काळ टर्मिनेट करावे अशी मी विनंती करत आहे. त्यामुळे नागरिकांचा टॅक्सीचा पैसा, नागरिकांच्या टॅक्सचा पैसा, महसुलाचा पैसा एक रुपयाही वायफळ घाऊ देणार नाही, असं हे रवींद्र शिंदेचे स्किल आहे. आणि माझी स्वतःची SR ग्रुप नावाची कन्सल्टन्सी फर्म आहे. मला कोणीही गुणवत्ता विचारा, मी तुम्हाला माहिती आहे ना, मला न कोणतं स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट गडकरीचा बनवून ठेवलेला आहे, पण अधिकृत मी त्यांना दिलेला नाही. अधिकृत देण्यापर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट ज्यांचा नाही आहे अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं कामाचे पैसे बिल महापालिकेला देणं अधिकृत नाही दिलं तर गुन्हा होईल. आता ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या 2 इमारती 200 कोळ्याच्या 15 वर्ष झाले स्ट्रक्चरल ऑडिट न करता तोडल्या. रिपोर्ट वाचलेला आहे. केवळ खांडपेकर यांच्या एका रिपोर्टवर त्या इमारती धोका ठरल्या. राजन खांडपेकर 3 वेळा नाव का घेतलं आठवण राहावं. उपनगर अभियंता होते. उपनगर अभियंता असताना त्यांनी स्वाक्षरी करून स्ट्रक्चरल धोकादायक ठरवलं. तर अशा प्रकारचं काम चुकीचं असेल आणि सफाई कामगारांना घरं मिळालं असेल तर जी दादोजी कोंडदेव स्टेडियमची जागा आहे सफाई कामगारांची आहे. जी दादोजी कोंडदेवची जागा आहे ती सफाई कामगारांच्या मालकीची आहे. जर आम्ही अजून वाट बघू, येणाऱ्या निवडणूकपूर्व जर सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवला नाही आयुक्ताने तर आंदोलन तर होणार. आंदोलन जारी रहेगा. संविधान के लिए, कामगारांच्या हक्कासाठी लढ्यासाठी, कामगारांच्या हक्कासाठी कामगारांचा लढा चालू राहील. रविराज रवींद्र तांबोशी. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.